नमस्कार. कांदा हा पुढे जाऊन खूप महाग होतो. त्यामुळे जेव्हा हा स्वस्त असतो तेव्हा अशा पद्धतीने हा कांदा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. त्यासाठी मी 2 किलो कांदा घेतलेला आहे आणि तो सोलून धुवून घेतलेला आहे. नंतर त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते काप मिठाच्या पाण्यात 2-3 तासासाठी भिजत ठेवलेले आहेत. त्यानंतर चाळणीवरती गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते उन्हात 2-3 दिवस मी कागदावरती ते चांगलं खडखडीत असं सुकवून घ्यायचंय. त्याला चांगलं ऊन देऊन घ्यायचंय. बघा आता हा कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे. आता चाळणीवरती घालून मी तो उन्हात टाकून देत आहे. हा कांदा तुम्ही भाजीसाठी किंवा मग बिर्याणीसाठी जो बिरिस्ता म्हणून तळला जातो कांदा, त्यासाठीही तुम्ही वापरू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, की जो तुम्हाला नंतर कांदा भेटत नाही किंवा खूप महाग होतो, तर तेव्हा आपण हा कांदा यूज करू शकतो. बघा अशा पद्धतीने कांदा सुकून खडखडीत तयार होतो. आणि हा कांदा सुकल्यामुळं एकदम तळताना पटकन तळला जातो आणि तेलही जास्त खात नाही. चला तर मग ही रेसिपी आवडली असली तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.